एक सर्वोच्च नेता ज्याच्या विरोधात स्त्रिया रस्त्यावर आल्या, त्याच्या विरोधात आंदोलनं झाली, नैतिक पोलिसांची पथकं रस्त्यावर फिरू लागली, डोक्यावरचा हिजाब सरकला तर नैतिक पोलीस जाग विचारू लागले. तिथेच त्याच्या बेधडक आणि आत्मविश्वासू राजकारणानं त्यानं आंतरराष्ट्रीय राजकारणात आपला दबदबा बनवला होता. इस्रायल आणि अमेरिकेनं संयुक्तरित्या त्याच्यावर दबाव टाकला, मात्र तरीही तो झुकला नाही. याबद्दल त्याची जगभर प्रशंसा देखील झाली. मात्र या प्रशंसेसोबतच त्याच्या दडपशाहीचे किस्से देखील जगभर गाजले. जगभर वाहवाहा होत असताना इराणच्या होम पिचवर मात्र त्याच्या विरोधात आंदोलनं झाली होती. लोक रस्त्यावर आलेली नक्की काय होती, या खोमेनी यांची ही डार्क बाजू जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. खोमेनी यांच्या कट्टरतावादी भूमिकेला समजून घेण्यासाठी अगोदर त्यांचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊ. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेने यांची अमेरिका आणि इस्रायलनं संयुक्त कारवाईत हत्या केलीय. सुरुवातीला फक्त अशा चर्चा चालू होत्या, मात्र त्यानंतर अमेरिका आणि इस्रायलकडून याबाबत अधिकृतरित्या माहिती आली आणि इराण देखील याबाबत 40 दिवसांचा शोक जाहीर केला. 7 दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आणि अयातुल्लाह खमेनी यांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब झाला. सय्यद अली हसेनी खामेनी म्हणजेच अयातुल्लाह खामेनी यांचा जन्म 1939 मध्ये इराणच्या उत्तरेकडील मशद शहरात एका धर्मगुरूच्या पोटी झाला. त्यांना एकूण 8 भावंड होती. सर्वसाधारणपणे म्हणू शकतो अशा कुटुंबातून ते आलेले. घरात धार्मिक वातावरण असल्यानं आपसुकच अली हुसेनी यांचा ओढा धार्मिकतेकडे होता. त्यामुळे पुढे जाऊन त्यांनी 1958 ते 1964 दरम्यान कोम शहरात धार्मिक अध्ययन केलं. 1962 अयातुल्लाह रोहला खोमेने यांच्या शहाविरोधीच्या चळवळीत ते सहभागी झाले. पुढे इराणची शहाची राजशाही उलथून लावण्यात आली आणि खोमेनी यांच्यासोबत खामेने हे सत्तेत सहभागी झाले. अयातुल्लाह रोहला खोमेने यांनी पुढे शहाची राजवट उलथून टाकल्यानंतर विलायते फकीह या सिद्धांतावर आधारित सत्ता अस्तित्वात आणली. विलायते फकीह म्हणजे धर्मतज्ज्ञाचे पालकत्व. या तत्वानुसार धर्मगुरूला इस्लामी राज्यावर सर्वोच्च सार्वभौम सत्ता दिली जाते. 1989 अयातुल्लाह खोमेने यांच्या निधनानंतर खामेने यांनी सर्वोच्च नेतेपद स्वीकारलं. आता यावरून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे खामेने यांचं बालपण धार्मिक घरात गेलं. पुढे धार्मिक शिक्षण आणि धार्मिक तरुण मंडळींसोबत काम, यामुळे आपसुकच त्यांच्यावर धर्माचा पगडा होता. ते स्वतः सर्वोच्च नेते बनल्यानंतर सत्ता त्यांच्या हातात आली होती. त्यांनी पाश्चिमात्य उदार मतवाद व भांडवलशाहीवर तीव्र टीका केली होती. त्यांच्या मते पश्चिमेकडील व्यवस्था भौतिकवादी आणि इस्लाम विरोधी प्रवृत्तीची आहे. देशात देखील त्यांनी कट्टरतावादाला दर्शवणारे नियम लागू केले होते. इराणच्या शहांना हकलून जेव्हा खोमेनी यांनी सत्ता हस्तगत करत खोमेने यांच्या मदतीनं राज्यकारभार चालू केला, तेव्हा त्यांनी महिलांवर मोठ्या प्रमाणात बंधनं आणली. त्यांचं शिक्षण, राहणीमान या सगळ्यांवर मूलतत्ववादानुसार त्यांनी नियम बनवले होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना बऱ्याचदा त्यांच्या निर्णयांमुळे सामाजिक टीका आणि रोषाला सामोरं जावं लागलं. त्यांचे हे निर्णय म्हणजे खोमेनी यांच्यावर कट्टरतावादाचा किती प्रभाव होता हे दिसून येतं. त्यांच्या राजकीय जीवनावरचा सर्वात मोठा डाग म्हणजे हिजाब सक्ती विरोधातील आंदोलन. इराणमध्ये इस्लामिक क्रांतीनंतर म्हणजेच खोमेनी सत्तेत आल्यानंतर हिजाब सक्ती केली गेली. म्हणजे हिजाब नसेल तर सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारले गेले. महिलांनी सक्तीने हिजाब वापरावेत यासाठी इराणमध्ये गश्त इर्शाद म्हणजेच नैतिक पोलीस दर रस्त्यांवर फिरू लागले. महिलांना तुरुंगवास आणि फटकांची शिक्षा देखील होती. 2022 मध्ये मात्र हिजाब नाही म्हणून अटक केलेल्या महसा अमिनी या तरुणीचा कोठडीमध्ये मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर इराणमध्ये वणवा पेटला म्हणता येईल. महसाच्या मृत्यूनंतर एक आंदोलन सुरू झालं. या आंदोलनामध्ये 500हून अधिक जणांचा मृत्यू झाला. वुमन लाईफ, वुमन फ्रीडमचे नारे देशभर घुमू लागले. सोशल मीडिया से नो टू हिजाबच्या स्लोगनने भरून गेला. विवाहाचं वय घटवलं. खोमे यांनी मुलांसाठी विवाहाचं वय 18 वरून 15 केलं होतं, तर मुलींसाठी विवाहाचं वय 9 केलं होतं, ज्याची जगभर निंदा झालेली. देशात यावरून आंदोलनं देखील झालेलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील मानव अधिकार समिती, बालहक्क समितीसह अनेक समित्यांनी या गोष्टींवरून खामेने सरकारवर टीका केलेली आणि हा निर्णय बालविवाहाला प्रोत्साहन देणारा आहे असं म्हटलं होतं. महागाईच्या विरोधात संताप.
अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लावल्यामुळे इराणमध्ये मागील 2 महिन्यात महागाईचा डोंब उसळला होता. लोक रस्त्यावर उतरली होती. खामने यांना हटवण्याची मागणी करत होती. तेहरानच्या ग्रँड बाजारमधील व्यापाऱ्यांच्या निदर्शनापासून याची सुरुवात झाली. त्यामागे आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणात कारणीभूत होत्या. हे आंदोलन लवकरच इराणभर पसरलं. दडपशाही, इस्लामिक विलायत हे फकीला अनुसरून सत्ता उपभोगणं. खोमेनी यांनी आपल्या बळाचा वापर करून आपल्या विरोधकांना दडपून टाकलं होतं. आपल्या निर्णयाच्या विरोधात उठणारे आवाज त्यांनी अगदी अलगद शांत केले. अशा अनेक गोष्टी खामेनी यांच्याबद्दल सांगता येतील. तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं? खामेनी यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे हे मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि पुढचा विचार सबस्क्राईब करायला विसरू नका.